आज संवाद हरवत चाललाय, माणसाचा माणसाशी तसेच माणसाचा निसर्गाशी. निसर्गातील हवीहवीशी वाटणारी निरामयता शहरात शोधूनही सापडणार नाही. मग हीच निरामयता अनुभवण्यासाठी आपल्या शहराजवळ असे एक तरी ठिकाण आहे का? हो, आहे. मावळ सृष्टी. पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर गिरीवन येथे डोंगराच्या कुशीत वसलेली एक सुंदर सृष्टी, मावळ सृष्टी. 18 एकर परिसरात फुलवलेली फुलबाग आपले मन प्रसन्न करून टाकते. नारळाची उंच झाडं, लाल लाल माती आणि त्या मातीतूनच येणारा मृदुगंध आपल्याला कोकणाची आठवण करून देतो. मावळ सृष्टी म्हणजे पुण्याजवळील कोकणच जणू. येथील दिवसाची सुरुवातच होते ती सोनेरी किरणे, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि इथल्या चविष्ट नाश्त्याने. मन प्रफुल्लित करणारी घनदाट झाडी, अधूनमधून दर्शन देणारी वानरं आणि विविध दुर्मिळ पक्षी आपला आनंद द्विगुणित करतात. संपूर्ण मावळ सृष्टीचा परिसर फिरण्याकरिता, जंगल सफर करण्याकरिता इथली सोय वाखाणण्याजोगी आहे. त्यासोबतच येथील स्विमिंग पूलही स्विमिंगची आवड असणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. आणि हो, हा जितका सुंदर आहे तितकाच सुरक्षित देखील आहे. तसेच कॅरम, टेबल टेनिस, झोके, लहानग्यांसाठी विविध खेळणी यांची खास सोय केलेली आहे. जंगल सफर करून आल्यावर खास आपल्यासाठी केलेली लज्जतदार जेवणाची चोख व्यवस्था आपण कधीही विसरू शकत नाही. सोबतच येथील स्वच्छता लक्ष वेधून घेते. मावळ सृष्टीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठीही उत्तम आणि ऐसपैस व्यवस्था केली जाते. तसेच आपण येथे घरगुती समारंभ, विविध कार्यक्रम अगदी अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकता व संस्मरणीय करू शकता. बघूयात मावळ सृष्टीचे प्रमुख जोशी सर काय म्हणतायत. मी स्वतः जोशी 98-99 साली ही जागा अगदी उजाड डोंगर होता ती घेतली. त्यावेळेला माझं वय 66 होतं. आता माझं वय 87 आहे. या 20 वर्षामध्ये या उजाड डोंगराचं अत्यंत सुंदर दाट अरण्य आणि सुंदर बागामध्ये रूपांतरण झालं. आता 2 प्रकारांनी पर्यटक येतात, एक राहायला किंवा 1 दिवसाच्या करता. आणि त्या दृष्टीने याची आखणी करून दाट झाडी आणि दाट फुलझाडं म्हणजे बागा असं करण्याचा माझा विचार आहे की परदेशात जाऊन सुंदर बागा बघायच्या ऐवजी पुण्याजवळ सुंदर बाग असावी अशा दृष्टीने धडपड चालू आहे. 1 वर्षभरात त्याला सुंदर मूर्त स्वरूप येईल आणि एक सुंदर बाग म्हणून तयार होईल. मावळ सृष्टीत सर्वात सुंदर ऋतू कुठला
आमचं म्हणणं तिन्ही ऋतू सुंदर आहेत. थंडीमध्ये सुद्धा उत्तम, उन्हाळ्यात तर फारच छान, कारण ही जागा लोणावळ्यापेक्षा 500 फूट उंच आहे मावळसुट्टीची. पुन्हा या डोंगरामधला जो नैसर्गिक ह्याच्यात पाऊस पडतो, त्या पावसाने जो धबधबा वाहतो तो मावळसुट्टीमधला धबधबा नॅचरल आहे आणि असा आजूबाजूच्या कोणाकडेच नसावा अशी आमची खात्री आहे. तर ह्या धबधब्या बघण्याकरता सुद्धा खूप पर्यटक येतात. या धबधब्यातून सगळ्यांना वर चढता इतका हा सेफ धबधबा आहे. स्वतःलाच हिंडण्याचा मला त्रास व्हायला लागला, म्हणून आता जवळजवळ सर्व मावळसुट्टीभर जिथे जिथे उतार आहे त्या सगळ्या ठिकाणी हँडरेल आम्ही बसवलेत, जेणेकरून सगळ्या वृद्धांना किती वयाचे असले तरी संबंध मावळसुट्टी हिंडून बघता येईल अशी आता सोय केलेली आहे. या सर्व ह्याच्यामध्ये मावळसुट्टी, कारण माझं नाव MS जोशी, त्यामुळे मला MS हवं होतं, तर मावळसृष्टी ह्या नावाने हा डोंगरातला परिसर आता सगळ्यांना माहीत झाला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांना अत्यंत सुंदर निसर्गरम्य शोभा मिळावी आणि ही आरोग्यसृष्टी व्हावी, हा माझा त्यातला मेन हेतू. मावळसुट्टी सुंदर आहेच, पण इथे येणाऱ्यांना स्वच्छ वातावरणात, स्वच्छ पाण्यामध्ये आणि भरपूर व्यायाम झाल्यामुळे आरोग्य मिळावं, ही आरोग्यसृष्टी व्हावी अशी एक माझी इच्छा. मावळसृष्टीला भेट देणाऱ्या पर्यटकांचे आनंददायी अनुभव आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. आम्हाला हे निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळं खूप छान वाटलं. सगळे एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. मावळसृष्टीचा अनुभव खूप चांगला होता आमच्यासाठी. आम्ही आमच्या मुलीला घेऊन आलेलो इथे आणि हल्ली खरं तर सगळ्यांचं जीवन खूप धकाधकीचं झालं आहे, म्हणजे रिलॅक्सेशनची सगळ्यांनाच गरज असते. आमच्या आईबाबांचा 40वा लग्नाचा वाढदिवस आणि बाबांची 70, आईचं 65, असा छान आम्ही एक सोहळा इथे आज आयोजित केला होता सगळ्या नातेवाईकांसाठी आणि खूपच सुंदर निसर्गरम्य आणि सगळं छान डेव्हलप केलेलं असं हे मावळसृष्टी आम्हाला खूप आवडलं आणि वर्थ व्हिजिटिंग बाय एव्हरीवन. खूपच सुंदर व्यवस्था, जेवण आणि सगळी राहण्याची व्यवस्था खूप आम्हाला आवडलं आणि शुभेच्छा मावळसृष्टीच्या टीमला. मावळसृष्टी 18 एकर परिसरात फुलवलेली फुलबाग,